नमस्कार, स्टार भारत न्यूज 19च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत। तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जाणार आहात, काय तुमचं म्हणणं आहे? कालचा जो पोलिसांचा रिमांड रिपोर्ट पाहिला त्याच्यानंतर आमची 100% खात्री झाली की हे पूर्णपणे अडकवण्यासाठी बनावट प्रकार करण्यात आलेला आहे। हा एक ट्रॅप होता आणि ट्रॅपमध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आलेला आहे। ज्या व्यक्तींनी कोकेन आणलं त्यांना बक्षीस म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि आज ज्या पद्धतीतून ज्यांचा काही संबंध नाही, ज्यांनी काही घेतलं नव्हतं असलं अंमली पदार्थ किंवा ज्यांनी अशा प्रकारे कुठलेही प्रकार केले नव्हते त्यांच्याकडे कोकेन कुठून आणलं ह्याचा तपास केला जातो। म्हणजे साप म्हणून भुई थोपटायचा हा प्रकार आहे आणि अशा खोट्या कारवाईंचा आता आम्ही निषेध करून म्हणजे चुकीचा आहे याच्या समर्थनार्थ आम्ही सदरची बाब ही एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात तर 100% जाणार आहोत। तसंच दुसरी गोष्ट म्हणजे प्रांजल खेवलकर पहिल्या रिमांड रिपोर्टमध्ये हा सराईत गुन्हेगार आहे अशी देखील खोटी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। त्यासाठी देखील आम्ही 50 कोटी 100 कोटीचा दावा ठोकणार आहोत। प्रांजल खेवल हा एमडी मेडिसिन डॉक्टर आहे, त्याच्या विरुद्ध सिंगल एक एनसी सुद्धा दाखल नाही, त्याने कधी पोलीस स्टेशनचा चेहराही पाहिलेला नाही। अशा माणसाला ड्रग्स प्रकरणात खोटं अडकून तो सराईत गुन्हेगार असल्याचं भासवलं गेलं, हे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचं काम आहे। अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।